मोदी शहानंतर जेपी नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। महायुतीचे उमेदवार सुनील मेंढेंच्या प्रचारार्थ नड्डांची आज गोंदियातील सर्कस ग्राउंडवर सभा होणार आहे। या सभास्थळावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी देवेंद्र रहांगडाले यांनी। संपूर्ण देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे। महाराष्ट्रातील विदर्भामध्ये 5 ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या भंडारा आणि गोंदिया या लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे। या ठिकाणी महायुतीकडून जे विद्यमान खासदार आहेत सुनील मेंढे यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाली आहे आणि त्यांच्या प्रचारार्थ भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे.पी. नड्डा यांची सभा आज गोंदियाच्या सर्कस मैदान येथे पार पडणार आहे। आपण माझ्यामागे बघू शकता की कशा पद्धतीने इथं जय्यत तयारी या सभेची सुरू आहे। 2 दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अवकाळी पावसाचा फटका या सभेला बसू नये यासाठी वॉटरप्रूफ टेंट देखील या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। आज दुपारी 3:30 वाजता ही सभा पार पडणार आहे। या सभेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जे वरिष्ठ नेते आहेत खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह येथील जे स्थानिक आमदार आणि इतर दिग्गज नेते या सभेला उपस्थित राहणार। त्यामुळे आता या मंचावरून या ठिकाणी कुणावर टीकास्त्र सोडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचे असेल। देवेंद्र रहांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।